In last lecture, we had discussed about structure of seed, structure of monocot seed, and structure of dicot seed. We had discussed या chapter मध्ये आपण डिस्कस करत असताना डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन, पॉलिनेशनचे टाइप्स, हा सगळा कंटेंट डिस्कस केला. आज आपल्याला या चॅप्टरमध्ये शेवटच्या काही पर्टिक्युलर पॉईंट्सवरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. टुडेज पॉइंट विल बी रिलेटेड विथ डॉर्मन्सी. आता डॉर्मन्सी या पर्टिक्युलर वर्डकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा एखादा अँजिओस्पर्मिक व्हायबल सीड असेल आणि त्या व्हायबल सीडला फेवरेबल कंडिशन मिळत असेल तरी सुद्धा तो पर्टिक्युलर व्हायबल सीड काही पिरियडपर्यंत जर्मिनेट होत नाही. याचा अर्थ असा की इव्हन फेवरेबल सिच्युएशन असेल तरी सुद्धा सीड्स, अँजिओस्पर्मिक सीड्समध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर असतो की ते आपला डॉर्मन्सी पिरियड म्हणजे स्टेट ऑफ इनएक्टिव्ह कंडिशन कंप्लीट केल्याशिवाय जर्मिनेट होत नाही. आणि ती पर्टिक्युलर जो पिरियड असतो किंवा तो पर्टिक्युलर पिरियड जो असतो ज्यामध्ये सीड हा मेटाबॉलिकली इनएक्टिव्ह असतो, सीड्स जर्मिनेट होत नाही, त्या पर्टिक्युलर पिरियडला किंवा स्टेटला आपण काय म्हणतो, डॉर्मन्सी. त्यामुळे तुम्ही डॉर्मन्सीला कन्सिडर करत असाल तर डॉर्मन्सी वेन यू सपोज टू कन्सिडर द डॉर्मन्सी इज कन्सिडर टू बी अ स्टेट ऑफ metabolic arrest, state of metabolic arrest, state of metabolic arrest. And when you're supposed to consider this state of metabolic arrest, it will facilitates this state of metabolic arrest will facilitate the survival of organism even in unfavorable situation. इवन इन अनफेवरेबल सिच्युएशन. म्हणजे एखादा पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम जर कन्सिडर केला तर तो ऑर्गॅनिझम अनफेवरेबल सिच्युएशन मध्ये सुद्धा जिवंत राहत असेल तर त्या पर्टिक्युलर सीडची स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट इज कॉल्ड एज काय, डॉर्मन्सी. मग डॉर्मन्सी जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा डॉर्मन्सीमध्ये जो ऑर्गॅनिझम आहे किंवा जो सीड आहे तो सीड स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम दाखवतो किंवा फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन्स दाखवतो, जे ॲडॅप्टेशन्स त्याला अनफेवरेबल सिच्युएशनमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी मदत करतात. जनरली जेव्हा तुम्ही अँजिओस्पर्मिक सीड्सकडे येता तेव्हा अँजिओस्पर्मिक सीड्समध्ये लेट अस सपोज कन्सिडर करा की एखादा मॅच्युअर अँड व्हायबल सीड आहे, मॅच्युअर आणि व्हायबल सीड आहे. तो पर्टिक्युलर मॅच्युअर आणि व्हायबल सीड डज नॉट germinate even in favorable condition, जरी फेवरेबल कंडिशन असेल तरी सुद्धा तो मॅच्युअर आणि व्हायबल सीड जो आहे तो जर्मिनेट होत नाही, डॉर्मन्सी पिरियड मध्ये राहतो, म्हणजे इनएक्टिव्ह स्टेट मध्ये राहतो. दिस इज फॉर डिस्पर्सल ऑफ दिस सीड. तो पर्टिक्युलर सीड जो आहे तो एका एन्व्हायरमेंट मधून किंवा एका एरियामधून एका पर्टिक्युलर सर्व्हायव्हिंग पिरियड मधून किंवा एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये जाण्यासाठी त्याला जो टाइम मिळतो किंवा तो जो मेकॅनिझम आहे दॅट इज कॉल्ड डिस्पर्सल. आणि एकदा हा पर्टिक्युलर सीड जो आहे तो डिस्पर्स झाला की नंतर आपला जो डॉर्मन्सी पिरियड आहे, डॉर्मन्सी पिरियड तो पर्टिक्युलर सीड जो आहे तो सीड कंप्लीट करतो. आणि जेव्हा हा सीड आपला डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट करतो, तो डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट केल्यानंतर दॅट पर्टिक्युलर सीड व्हॉट एव्हर इज प्रेझेंट तो काय होतो, जर्मिनेट. त्यामुळे तुम्ही जेव्हा डॉर्मन्सी पिरियडकडे कन्सिडर करता तेव्हा डॉर्मन्सी स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट दॅट फॅसिलिटेट द सर्व्हायवल ऑफ ऑर्गॅनिझम इव्हन इन अनफेवरेबल सिच्युएशन. या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जो ऑर्गॅनिझम आहे तो सर्टन स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन्स दाखवतो. अँजिओस्पर्म मध्ये एखादा मॅच्युअर किंवा व्हायबल सीड असेल तर तो लगेच जर्मिनेट होत नाही. याचं कारण आहे की त्याला फेवरेबल सिच्युएशन मिळाली तरी तो जर्मिनेट होणार नाही. त्या काही सर्टन पिरियडमध्ये तो डॉर्मंट राहतो ज्यामध्ये तो डिस्पर्स होतो वेगवेगळ्या पोझिशनला. आणि एकदा त्याने आपला डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट केला की मग तो ऑर्गॅनिझम जो आहे तो काय होतो, जर्मिनेट. आता डॉर्मन्सी पिरियडला कन्सिडर करत असाल ना तर डॉर्मन्सी पिरियडमध्ये काही पर्टिक्युलर यू कॅन से दॅट एक्झाम्पल्स जे आहेत ते काही एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर वेन यू केम अक्रॉस द प्लांट दॅट इज कॉल्ड लुपिनस आर्क्टिकस, या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जे सीड्स डेव्हलप होतात ते 10,000 इयर्स पर्यंत आपला डॉर्मन्सी पिरियड दाखवतात.
फोनिक्स डॅक्टिलिफेरा या पर्टिक्युलर प्लॅनकडे आला, इट विल शो डॉर्मन्सी पिरियड अबाउट 2000 इयर्स. काही पर्टिक्युलर प्लांट्स तुम्हाला बघायला मिळतील जे शॉर्ट लिव्ड आहे आणि त्यांचे सीड्स फार पिरियड पर्यंत जगत नाही. त्याचं एक्झाम्पल यू शुड रिमेंबर सिट्रस. आणि काही पर्टिक्युलर प्लांट जे आहेत ते फार टायनी सीड्स प्रोड्यूस करतात. द एक्झाम्पल्स आर कन्सिडर टू बी स्टिगा आणि ऑर्किड्स. सो यू कॅन कन्सिडर दॅट की लुपिनस 10,000 इयर्स, फोनिक्स डॅक्टिलिफेरा 2000 इयर्स. शॉर्ट लिव्ड सीड्सचं एक्झाम्पल कोणतं आहे? सिट्रस. आणि टायनी सीड्सला कन्सिडर करत असाल तर स्टिगा आणि कोण? ऑर्किड्स. दॅट इज कन्सिडर टू बी एक्झाम्पल्स ऑफ यू कॅन से दॅट डॉर्मन्सी. त्यामुळे सीड यू कॅन से स्टेट ऑफ मेटाबॉलिक इनएक्टिव्ह फेजमध्ये राहणे किंवा मेटाबॉलिक अरेस्टमध्ये राहणे आणि नंतर डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट केल्यानंतर तो जर्मिनेट होणे. दॅट इज नथिंग बट कॉल्ड अ स्टेट ऑफ काय? डॉर्मन्सी. आता डॉर्मन्सी नंतर सेकंड पर्टिक्युलर कन्सेप्ट जी आपल्याला डिस्कस करायची आहे, दॅट कन्सेप्ट इज कन्सिडर टू बी ॲपोमिक्सिस. Second concept, whatever is present, that is called apomixis. Now, when you're supposed to consider apomixis, the apomixis is considered to be a development of embryo. Angiospermic plants मध्ये जो embryo develop होतो, that development of embryo without fertilization. म्हणजे एम्ब्रियोची डेव्हलपमेंट फर्टिलायझेशन न होता होत असेल तर दॅट इज कन्सिडर टू बी ॲपोमिक्सिस. आणि त्यामुळे तुम्ही ॲपोमिक्सिस या फिनॉमिनाकडे जेव्हा येतात तेव्हा ॲपोमिक्सिसमध्ये देअर विल बी नो फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. गॅमेट तयार पण होत नाही आणि गॅमेट फ्यूज पण होत नाही. दुसरा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की दिस मोड इज ऑल्सो कन्सिडर टू बी असेक्शुअल रिप्रोडक्शन, or you can call it is considered to be unusual mode of reproduction, unusual mode of sexual reproduction. Okay, now basically you will understand that ki apomixis is development of embryo without fertilization. आता जो पर्टिक्युलर एम्ब्रियो डेव्हलप होतोय तो विदाउट फर्टिलायझेशन डेव्हलप होतो आणि फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स होत नाही. जनरली तुम्ही ॲपोमिक्सिस या फिनॉमिनाला कन्सिडर करत असाल ना तर ॲपोमिक्सिस मध्ये त्याच्या डेव्हलपमेंट पॅटर्न्स नुसार दोन पर्टिक्युलर टाइप्स पडतात. ॲपोमिक्सिस एक मेकॅनिझम जो दाखवतो दॅट मेकॅनिझम इज कन्सिडर टू बी ॲपोगॅमी अँड सेकंड मेकॅनिझम वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कन्सिडर टू बी ॲपोस्पोरी. ॲपोमिक्सिस टू मेकॅनिझम्सने कॅरी आउट केला जातो. पहिला जो आहे दॅट इज कॉल्ड ॲपोगॅमी and second one whatever is present that is considered to be apospory. Apogamy ला consider करत असाल तर apogamy मध्ये जी haploid gametophyte असते, haploid gametophytic generation in angiosperm, that haploid gametophyte will take part in development of embryo, of course without fertilization. And apospory, when you're supposed to consider, in apospory the diploid sporophytic generation will be responsible for development of embryo. So you should remember that when haploid gametophytic generation will take part in development of embryo, that is called apogamy. And when diploid sporophytic generation take part in development of embryo, that is nothing but called apospory. Now basically when you talk about the apomixis, during due period of time, there are different methods of the apomixis will be developed. Now different methods of the apomixis will be discovered. For example, when you came across the first method of apomixis, that is called recurrent apomixis. Recurrent apomixis is a mechanism in which the archisporial cells or nucellus will take part in embryo development. So if the embryo whatever is present that will develop from archisporial or nucellar cell, that is called recurrent apomixis. Another mechanism that is considered to be diplospory. Diplospory means जो एम्ब्रियो डेव्हलप होतो तो डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल्स पासून डेव्हलप होतो. जर एम्ब्रियो डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल्स पासून डेव्हलप होत असेल डायरेक्टली विदाउट अंडरगोईंग मिओसिस, मग ज्या मेकॅनिझम मध्ये मिओसिस होत नाही आणि डायरेक्ट डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल पासून एम्ब्रियो डेव्हलप होतो, दॅट इज कॉल्ड डिप्लोस्पोरी. नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस मध्ये डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट विल अंडरगो मिओसिस अँड इट विल डेव्हलप हेप्लॉइड एम्ब्रियो. मग ज्या मेकॅनिझम मध्ये डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल मिओसिस करते, मेगास्पोर डेव्हलप होतात, पण तो मेगास्पोर विदाउट फर्टिलायझेशन डायरेक्टली एम्ब्रियो तयार करतो. सो जो एम्ब्रियो डेव्हलप होतो तो कसा असतो? हेप्लॉइड. दॅट इज कॉल्ड नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. आणि ॲडव्हान्टिव्ह एम्ब्रिओनी या टाइप्स कडे जर आला तर ॲडव्हान्टिव्ह एम्ब्रिओनी मध्ये पॉली एम्ब्रिओनिक कंडिशन डेव्हलप होते.
आता पॉलीएम्ब्रियॉनिक कंडिशन कशी डेव्हलप होते, तर जो नॉर्मल झायगोट असतो किंवा नॉर्मल डेव्हलप होणारा जो एम्ब्रिओ, त्यासोबत न्यूसेलर आणि इंटिगमेंट सेल्स सुद्धा एम्ब्रिओ डेव्हलप करतात. म्हणजे एक नॉर्मल झायगोट आणि त्यासोबत न्यूसेलस आणि इंटिगमेंट सुद्धा अदर एम्ब्रिओज डेव्हलप करतात. अशा मेकॅनिझम मध्ये एकाच एम्ब्रिओ सॅकमध्ये किंवा एकाच ओव्ह्यूलमध्ये मेनी एम्ब्रिओज डेव्हलप होतात. दॅट कंडिशन इज कन्सिडर्ड टू बी पॉलीएम्ब्रियॉनिक. अँड टाइप ऑफ ॲपोमिक्सिस जो पॉलीएम्ब्रियॉनिक कंडिशन डेव्हलप करतो, दॅट इज कॉल्ड ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनिक. So what are the types of apomixis? Recurrent apomixis, diplospory, non-recurrent apomixis, and another type whatever is present that is called adventive embryonic. Okay, that is considered to be development of embryo without fertilization, which is called apomixis. आपण या टॉपिक मध्ये या रेकॉर्डिंग्स मध्ये दोन टॉपिक्स डिस्कस केले, एक डॉर्मन्सी स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट आणि इफ द एम्ब्रियो डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन दॅट इज कॉल्ड ॲपोमिक्सिस. त्याचे चारही टाइप्स व्यवस्थित रीड करा. रिकरंट, डायप्लोस्पोरी, नॉन रिकरंट आणि ॲडव्हान्टिव्ह एम्ब्रियॉनिक. ओके, आता पुढचे जे या चॅप्टर मधले शेवटचे दोन टॉपिक्स आहे ते नेक्स्ट व्हिडिओला आपण डिस्कस करू.